नाही तर ही पूजा राहिली असती आपली. काकू, काही झालं तरी मला बाबासाठी विठुरायाकडे प्रार्थना करायची आणि त्याची पूजा पण करायची. हो बाळा, कर. दूध टाक. हा बबलू, बोल, काय झालं? वहिनी, आनंदाची बातमी आहे. अगो, सारंग तर शुद्धीवर येतोय. काय, खरंच? आणि आपण जे बोलतोय ना ते त्याला ऐकू येते. आणि त्यांनी हाताची हालचाल सुद्धा केली आहे. ठीक आहे. चला वहिनी, ठेवतो फोन. होवी, तुझ्या विठुरायाने तुझं ऐकलंय. तुझ्या बाबाला थोडीशी शुद्ध आली आहे. काय? विठू भाऊनीने माझं ऐकलं. जोपर्यंत बाबा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी विठुरायाच्या समोरून हलणार नाही म्हणजे नाही. ओवी, पण मी ना तुझ्या बाबासाठी एक नवस केला होता देवीकडे. मला देवळात जाऊन त्याच्यासाठी अभिषेक करावा लागेल. आपण लगेच जाऊन येऊया का? नाही काकू, जोपर्यंत बाबा बरा होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. पण मी तुला एकटीला कसं सोडून जाऊ? आणि त्यात जर मोनिका काकू आणि शुभ्रा आले ना तर प्रॉब्लेम होईल. ओवी, प्लीज ऐक ना. काकू, तू काळजी नको करूस. विठुराया आहे माझ्या पाठीशी. बरं, ठीक आहे. पण मी येईपर्यंत दरवाजाला आतून नीट कडी लाव. आणि बाबाचा फोन आहे ना, तो जवळच ठेव. काही लागलं तर मला कॉल करशील. मी लगेच जाऊन येते.